कोण आलो मग सकाळी सकाळी दिमाग खायले? नमस्कार बोरी. नमस्कार. काय ते चेहऱ्यावर तेज? तू जन्मपत्रिका दाखव, आताच तुझे भविष्य सांगतो. अरे या महाराज, या घरात. हे का महाराज जन्मपत्रिका? तुझं नाव वर्षा. हो 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 तुझ्या पतीचे नाव सुरेश. हो हो बरोबर. तुला 2 मुलं आहे, सागर आणि शेखर नावाची. हा हो बरोबर आहे, 2 पोरं आहे. तू सकाळी 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 2 किलो साखर आणली आहे. वा वा अद्भुत. तुम्ही तो अंतराळी आहे महाराज. काय जे भोकाचे अंतर आहे आम्ही. तुम्ही राशन कार्ड आणलं ना. काय? राशन कार्ड दिलं का नाही? कोण काढले रे हे? मॅस काढली. तुला कोण शिकवले पण? और फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी झटपट पटापट झटपट पटापट और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दशहरा कभी भी निकालो तुझे का नहीं तुझे का नहीं पीछे को मारो तुझे का. काय त्या मोबाईल आहे ना? अहो माम बोलतो. पाहू दे बरं. तू 2-2 वाजेपर्यंत कोणासंग बोलतो व्हॉट्सअपवर तर? अरे बापरे माय लव. जेवण झालं का बेबी? खरे आम्हाला नाही विचारलं जेवले की नाही जेवले तर? पाहू दे बरं पुढं काय लिहिलं आहे तर. बाबू मी तुझ्यासाठी काही करू शकतो. मा बापाची जमीन विकून मी तुला नेकलेसच करून देऊ शकतो. अरे हराम कोरा, तू किडनी विकणं आमच्या जमिनीवर कायले डोळा ठेवून राहिला? समोर काय? बेबी मला पाहिजे म्हणजे पाहिजे. काय पाहिजे रे? असाइनमेंटची गोष्ट बोल ना. असाइनमेंटची. थांब, तू असाइनमेंट लाल करायला लागते आता. थांब. बेबी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. अरे बापरे, आधुनिक काळातले लैला मजनू. थांब, समोर पाहू दे काय आहे तर. बापरे बेबी तुझ्यासाठी एक शायरी. मी तुझी रोज आठवण काढणार, तुला रोज उचक्या लागणार. बेबी मी तुझी रोज आठवण काढणार, तुला रोज उचक्या लागणार. ज्या दिवशी तुला उचके नाही लागणार त्या दिवशी मी समजायचं जगात नसणार. बापरे, तुला उचक्या येईपर्यंत मार खाता बाबू तू आता. थांब. उद्या तिच्या बापाले आणि त्या पोरीला आपल्या घरी घेऊन ये, लावून टाकतो त्याला लग्न. तिचं मागच्या महिन्यात लग्न आलं. अच्छा. खोटं बोलू नको. तुला सांगितलं तर ना खोटं बोल. अरे हा ना मी काय म्हणलो, मी फक्त आंघोळ केली नाही, पण मी तुला एवढं म्हटलं मी आंघोळ केली. हे लय मोठं खोटं झालं काय? मी शिकवलं का तुला खोटं बोलणं? पण तुला शिकून कोण राहिलं? लोकांचं पायच आहे. लोकांचं काय रे? ते बचत गटचे सर आले, ते पैसे मागून राहिले ना. घरी नाही आहे म्हणा. घरी आहे ना. अच्छा. नाही असं लोक म्हणू. गावले गेल्या म्हणा. गावले गेल्या. ये क्या हो गया? सागर कोण आहे बे? अबे मी होय ना ईश्वरदा. अबे ईश्वरदा का? ये ना अंदर आहे ना. ती गेला रे, दिसून मी नाही राहिला. अबे अंदर आहे ना. कुठं तू? अबे या थांब. कुठं आहे बे? दिसून नाही राहिला. कुठं आहे बे ईश्वरदा? अंदर तर ये. अबे ओय, पहिल्या अंदर आलो मी. आता का संडासात येऊ? सागर हे 200 नोट घे आणि याच्यात 100 रुपये फोन पे मार बरं. 200 घेऊन 100 मारू? हा 100 मार. बरं ठीक आहे. पाहिले का तो? हा आले. ते राहिलेले मारून दे 100. ते मारून देऊ. बरं पाहिले काय? हा आले. हे त्या मला 100 वेगळे वेगळे मारायला लावले.
अरे हेंबाळ्या त्या भाजीवाल्याजवळ चिल्लर नाही राहत ना, 100 मध्ये द्यायला लागतील मला त्याले. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. हा तुला आता माहित झालं काय? मला पहिलेच माहित होतं. ते पोरगी तशीच होती ना, ती चालूनच सांगितले पळून जाईन म्हणून. कामं कुठं झाले हो, स्वयंपाकही झाला अजून. आमच्याकडे पोरगी पळून गेली, तेच चर्चा चालू आहे ना जिकडे तिकडे. ओ मामी, मी तिला पहिलेच म्हणा लग्न करून टाक, पण नाही. माया म्हणे माझी पोरगी कॉलेजला जाते, जाऊ दे बाई. आता गेली पळून, बसली इचकून आता. अहो तिचा बाप बेवळा होता, त्या पोट्टीवर ध्यान तिच्या बापाचं काहीच नव्हतं. काही नाही मामी, पोरी ऐकत नाही, मायबापाचा काही विचार नाही करत, आपल्याच मनानं करतात. पण बरं झालं, सुखी आहे म्हणतात ते, पोरगं सरेसर आहे म्हणतात. अहो आई, तिची आई एक दिवस मला म्हणे तुम्हा पोरीला पाहिजे म्हणे. हा असं म्हणे काय? पाहू आपल्या पोराला म्हणलं घेते, आता लावले ना मग दिवे ती ना, जाऊ दे ना रे, आपल्याला काय करावं लागते. सागर, हा मी तुला एक प्रश्न विचारतो. हा विचार ना. त्याचं जर त्या बरोबर उत्तर दिलं तर मी तुला 1000 रुपये देईन. बरोबर उत्तर दिलं तर 1000 रुपये मला. जर चुकीचं दिलं तर तू मला 500 रुपये देजो. हा विचार ना. बापानं पोराले याच्यासाठी मारलं काऊन की तो दारू पेला होता. मग दारू कोण पेलं होतं? बाप नाही नाही, लेकिन 1 सेकंड. पोरगदार. खतम. बाप म्हटलं तर पोरगा म्हणा, पोरगा म्हटलं तर बाप म्हणा, दोन्ही कोण फसलो मी तर. चला 500 रुपये.